हॅलो गाईज, हॅपी पोला. सगळ्यांना आज बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज बैलपोळ्यानिमित्त मी काहीतरी स्वीट डिश बनवणार होते. तर शिरा खाऊन खाऊन माझे मुलं आता खूप कंटाळले. मी म्हटलं आज सोपं आणि फास्ट होणार काहीतरी बनवूया. तर मी आज बनवते शेवयांची खीर. एकदम फास्ट बनते, विदिन 5 मिनिट्स ती खीर रेडी होते. आणि सध्या मला लहान लहान मुलं असतात. माझा मुलगा 2 वर्षांचा आहे, तो सध्या बसलाय, पण काही सांगता येत नाही. तो लगेच इकडे पळत येतो आणि माझ्या कडेवरती येऊन बसतो. त्यामुळे मी खूप वेळ किचनमध्ये स्पेंड नाही करू शकत माझा. त्यामुळे मी जे रेसिपी बनवते ते क्विक आणि फास्ट असतात. आणि ॲक्च्युली मी मराठवाड्याची आहे, तर तिकडे बैलपोळा हा सण खूप छान पद्धतीने साजरा करतात. त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता मी तुम्हाला दाखवते मी खिरीसाठी काय काय साहित्य घेतले. एकदा मी तुम्हाला दाखवते आणि खिरीची रेसिपी दाखवून देते. त्यासाठी मी छोटी वाटी भरून शेवया घेतल्यात, कारण आम्ही 4 जण आहे. त्याच्यात सध्या थोडं थोडं कोणी शुगर कमी खातं, कोणी जास्त खातं. एवढी खिरीचं माप घेतलेलं मी. याच्यासाठी अर्धी वाटी शुगर घेतली आहे. शुगर पण आजकाल कोणी कमी कोणी जास्त, तर ते तुमच्या अंदाजे तुम्ही शुगर ॲड करा. ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू आणि बदाम. त्यात तुम्ही पिस्ते पण ॲड करू शकता, येलो किशमिश पण ॲड करू शकता, सॅफ्रॉन पण ॲड करू शकता आणि वेलची पण ॲड करू शकता. सध्या मी आता फास्ट करते, त्यामुळे जे जे मला फटाफट अवेलेबल झालं ते मी घेतलं. आणि 1 ग्लासभर मिल्क घेतलं, कारण ती खीर जेवढी मला अशी पातळ आवडते, जास्ती घट्ट पण नाही आणि जास्ती मीडियम आवडते मला. त्यामुळे हे दूध आहे बॉईल करून घेतलेलं मी, आणि तूप मी कढईत टाकून ठेवलेलं आहे. तर चला तर मग आपण खीर स्टार्ट करूया. ओके, तर मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि गॅस सुरू केला. तर थोडंसं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रुट्स टाकते, जे मी कट करून घेतलेले आहेत. काजू आणि बदाम घेतलेले आहेत. तर थोडेसे ते गरम झाले की छान असे लाल परतून घ्यायचे. ओके, तर मी पळी याच्यासाठी घेतली आहे की खिरीसाठी पळीच लागते. ड्रायफ्रूटला तसा तुम्ही दुसरा पण स्पून यूज करू शकता, कितीतरी भांडे खराब करणार. ओके, तर मी हे ड्रायफ्रूट्स छान असे गरम करून घेतलेले आहेत. तर ड्रायफ्रूट्स झालेले आहेत. थोडासा गॅस मोठा राहिला होता माझ्याकडनं, थोडंसं जे काळं असतं छोटंसं पडलेलं आहे ते काढून टाका. तूप ऑलरेडी गरमच आहे. ओके, त्याच्यामध्ये मी जे शेवया घेतलेल्या आहेत त्या टाकते. आता मस्त ह्या शेवया लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या कढईमध्ये. गॅस मंद आचेवरतीच असू द्या, कारण खूप जर मोठा गेला आपण तो तर ते करपायला लागतं. तुम्ही कुठली कढई घेऊ शकता, नॉनस्टिक. मी ही स्टीलची कढई घेतलेली आहे, त्यामुळे स्टीलच्या कढईला खूप मोठा गॅस नाही जमत. तिला कमी गॅस याच्यावरतीच करावं लागतं, कमी गॅस ठेवूनच. त्यामुळे थोडेसे ड्रायफ्रुट्स थोडंसं जास्त ब्राऊन झालेत माझे. हे तुम्ही बघू शकता किती छान मस्त ब्राऊन कलरवरती शेवया मी भाजून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण आता दूध ऍड करूया. मस्त, एकदम क्विक आणि फास्ट रेसिपी आहे. खूप वेळ लागणार नाहीये, तुम्ही इन्स्टंट आणि फास्ट करू शकतात. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान टेक. मला अशी पातळ खीर आवडते, खूप घट्ट खीर मला नाही जात बाबा. आणि आता प्रत्येकाची आवड, कुणाला घट्ट आवडू शकते, कुणाला पातळ. तर त्याप्रमाणे तुम्ही दुधाची कन्सिस्टन्सी कमी जास्ती करा. आता मस्त याला एक उकळी आणून घ्यायची आणि याच्यामध्ये मी जी साखर आहे ती टाकते. त्याला छान मस्त उकळी आणून घ्यायची. किती छान उकळी येते. याच्यामध्ये आपण टाकूयात रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स. बघा किती सुंदर टेक्स्चर दिसते. तिला छान 1-2 उकळ्या काढायच्या मस्त. तर अशा पैकी मस्त खीर बनलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही आता थोडंसं हिला मी आटवलं, तुम्ही 2-3 उकळी येऊ द्यायची, 5-10 मिनिट गॅसवरती ठेवून द्यायचं. त्यात तुम्हाला जर अजून लागलं तर तुम्ही त्यात दूध अजून ऍड करू शकता. त्यात मी थोडंसं अजून दूध ऍड करणार आहे. त्यात मी अजून थोडंसं दूध ऍड केलेलं आहे, कारण जसं मी तुम्हाला म्हटलं तसं मला घट्ट नाही आवडत. तर ही कन्सिस्टन्सी मला आवडते. किती सुंदर आणि छान दिसली आपली शेवयांची खीर.
आता आपण इथे सर्व करूया. वाव यम्मी. आहाहाहा मस्त गरमागरम खीर. अशी आपली छान मस्त खीर बनलेली आहे. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझी खीर कशी वाटली हे पण सांगा. आणि तुम्ही ही खीर बनवून पहा. खूप इझी आणि फास्ट होणारी रेसिपी आहे. आणि जनरली मी अशाच रेसिपी करते ज्या कमी टाइम घेतात, फास्ट बनतात आणि टेस्टी बनतात. ओके, थँक्यू वन्स अगेन. सगळ्यांना हॅपी पोळा. बाय बाय.